दूध आणि आंबा यामध्ये फक्त एक खास पदार्थ घालून बनवा मस्त मलाईदार मँगो कुल्फी किंवा मँगो रोल। आंब्याचा सीझन आहे तर आंब्याची कुल्फी बनवलीच पाहिजे। इथे तुम्ही पाहू शकतात की ही मँगो कुल्फी किती सहज कट होत आहे। याचा टेक्स्चर पहा, अगदी आपण आईस्क्रीमच्या दुकानामधून घेतो ना, सेम तसंच वाटत आहे। तर ही मँगो कुल्फी बनवायला खूपच सोपी रेसिपी आहे। सर्वात खास म्हणजे ही कुल्फी किंवा हा मँगो रोल खाताना फक्त आणि फक्त मलाईदारच लागेल, यामध्ये अजिबात कुठे बर्फ जमत नाही। तर या परफेक्ट रेसिपीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला मग सुरुवात करूया मलाईदार कुल्फी बनवायला। नमस्कार मंडळी, माऊलीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर इथे मी 2 आंबे घेतले आहे। आता काय करायचं, आंब्याच्या वरची साल काढून याचा संपूर्ण गर काढून घ्यायचा। तर आंब्याच्या फोडी करून मिक्सरमध्ये फिरवून घेतला तर छान असा गर तयार होईल। तर साधारण हा 1 वाटी इतका आंब्याचा गर तयार होतो। तर इथे गॅस चालू करण्याआधी पातेल्यामध्ये 4 ते 5 चमचे पाणी घालून घेऊ, म्हणजे दूध पातेल्यामध्ये घातलं की ते तळाला पटकन लागलं जाणार नाही। मँगो कुल्फीसाठी दूध घेताना फुल क्रीम दुधाचाच वापर करायचा, म्हणजे आईस्क्रीम छान मलाईदार बनेल। तर इथे मी अर्धा लिटर गाईचं फुल क्रीम दूध घेतलं आहे। तर इथे दूध पातेल्यात काढून घेतलं की गॅस चालू करून घेऊ। आता दूध व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि चमच्याने दूध हलवत राहायचं, जेणेकरून खाली ते लागणार नाही। दुधाला छान उकळी आली की यामध्ये साखर घालायची। तर इथे मी 4 टेबलस्पून यामध्ये साखर घालून घेत आहे। तर आंबा किती गोड आहे त्या प्रमाणात साखर घालायची। मी इथे जो आंबा घेतला आहे तो छान असा गोड असल्यामुळे 4 टेबलस्पून साखर अगदी योग्य प्रमाण आहे। तुम्हाला असं वाटलं की आंबा हा गोड कमी आहे तर अशा वेळेस थोडीशी साखर वाढवली तरी चालेल। साखर घातली की यामध्ये खवा घालायचा। तर इथे अगदी गच्च भरून असा 2 मोठे चमचे म्हणजेच 2 टेबलस्पून भरून खवा घालायचा। तुमच्याकडे खवा नसेल आणि दुधाची पावडर घालणार असाल तर 3 ते 4 चमचे दुधाची पावडर घाला। फक्त साखर घालताना थोडी कमी वापरा, कारण दुधाची पावडर सुद्धा गोड असते। तर खवा घातल्यावर गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आणि सतत असं चमच्याने हलवत दूध थोडंसं आटवून घ्यायचं। आणि अशा प्रकारे चमच्याने हलवत राहिल्याने दूध हे खाली लागलं सुद्धा जाणार नाही। तर इथे पाहू शकतात दूध जितकं होतं त्यापेक्षा अर्ध होईल इतकं आटवून घेतलं आहे। तर इतर कोणतेही पावडर न वापरता आपण आईस्क्रीम बनवणार आहे, त्यासाठी दूध हे घट्ट किंवा क्रीमी करून घेणं अतिशय गरजेचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता दूध मस्त क्रीमी बनलं आहे, अगदी चमच्याला सुद्धा मलाई लागली आहे। तर कुल्फी बनवण्यासाठी दूध परफेक्ट बनलं आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि यामध्ये फक्त पाव चमचा वेलची पूड घालून सर्व एकजीव करून घ्यायचं। आता हे दूध पूर्णपणे गार करून घेऊ। तर इथे दूध मस्त आपण गार करून घेतलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकतात की आईस्क्रीम बनवण्यासाठी आपली रबडी तयार आहे। खरं तर इथे तुमची मस्त मलाईदार रबडी तयार होते, जी तुम्ही पुरीसोबत खाऊ शकतात किंवा अशीच थंड करून खाल्ली तरी खूपच स्वादिष्ट लागते। आता यामध्ये जो 2 आंब्याचा गर काढून घेतला होता हा संपूर्ण घालून घेऊ आणि सर्व एकजीव करून घेऊ। तर कुल्फी बनवण्यासाठी इथे आपला बेस हा तयार आहे। छान मलाईदार दाणेदार अशी ही कुल्फी बनते। पण मला हा जो बेस आहे हा अगदी प्लेन हवा आहे, त्यासाठी हे मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यात घालून पल्स मोडवर थोडंसं फिरवून घेणार आहे। असं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतल्यावर जेव्हा आपलं आईस्क्रीम हे सेट होतं तेव्हा छान ते एकसारखं प्लेन दिसतं। तर मिक्सरमध्ये फिरवून घेतल्याने आपला आईस्क्रीमचा हा बेस आता सेट करण्यासाठी तयार आहे। तर इथे मी ग्लासामध्येच हे आईस्क्रीमचं मिश्रण घालून घेत आहे। आता यावर बटर पेपर किंवा फॉईल पेपर लावून घ्या, जेणेकरून कुल्फी छान सेट होईल। तुम्हाला हवं असल्यास कोणत्याही डब्यामध्ये तुम्ही ही कुल्फी सेट करण्यासाठी ठेवू शकतात। तर ग्लासामध्ये आईस्क्रीम स्टिक घालायची असेल तर ती अगोदरच घालून घेतली की अगदी आतपर्यंत जाते आणि आईस्क्रीम डिमोल्ड करण्यासाठी अतिशय सोपं होतं। तर इथे मी हे जे आईस्क्रीम आहे हे सेट करण्यासाठी फ्रीझरमध्ये पूर्ण रात्र किंवा त्यापेक्षा थोडा जास्त वेळ ठेवलात तरी चालेल, त्यामुळे आईस्क्रीम छान सेट होतं आणि छान सेट झालं की ते कट करायला अगदी सोपं जातं। तर इथे मी हे आईस्क्रीम छान सेट करून घेतलं आहे। आता यावरचा बटर पेपर काढून घेऊया आणि हातामध्येच हा ग्लास असा थोडासा हलवून घेतला की आईस्क्रीम सहज बाहेर येतं। तर इथे चाकूने याच्या कडा अशा थोड्याशा फिरवून घ्यायच्या आणि ह्याला असं पकडून गोल फिरवत आईस्क्रीम बाहेर काढून घ्यायचं। तर मंडळी इथे पाहू शकतात आपली मँगो कुल्फी किती जबरदस्त अशी बनली आहे। आता याचे आपण 4 भाग करून घेऊया आणि तुम्ही पाहू शकतात कुल्फीमध्ये जराही बर्फ जमला नाही, छान अशी कुल्फी तयार झाली आहे। आता यावर आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकतात। मी इथे बारीक केलेले काजू आणि बदाम घालत आहे। तर इथे परफेक्ट अशी कुल्फी आपली खाण्यासाठी तयार आहे।
तर इथे आपला हा मँगो रोलसुद्धा तयार आहे. याच्यासुद्धा कडा मोकळ्या करून चाकूने हा रोल बाहेर काढून घेऊ. तर इथे आपला मँगो रोलसुद्धा अगदी परफेक्ट असा बनला आहे. अजिबात यामध्ये सुद्धा बर्फ जमला नाही. यावर आता काजू आणि बदाम घालून घेऊ आणि मँगो रोल छान कट करून घेऊया. तर बघा छान मँगो रोल जमला आहे. फ्रीझरमध्ये थोडा जास्त वेळ ठेवल्याने आईस्क्रीम अगदी घट्ट असं सेट होतं आणि कट करण्यासाठी सोपं जातं. तर आपण आईस्क्रीमच्या दुकानात जेव्हा मँगो कुल्फी खातो ना, अगदी तशाच चवीचं तसंच टेक्स्चर आपल्या या कुल्फीला सुद्धा आलं आहे. तर तुम्हाला मँगो कुल्फीची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि अगदी बनवायला सोपी अशी ही मँगो कुल्फी तुम्ही सुद्धा करून पहा. अगदी घरी असलेल्या साहित्यामध्ये ही कुल्फी तयार होते आणि मस्त थंडगार घरी बनवलेल्या या मँगो आईस्क्रीमचा तुम्ही सुद्धा आस्वाद घ्या. पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा. माऊलीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.